हिंदुत्व आणि बाळासाहेबांची साथ सोडली तर काय होतं हे काल दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये शेवटच्या रांगेत बसून उद्धव ठाकरेंनी दाखवून दिले। काँग्रेस चरणी लीन झालेल्या उबाठाला माफ करा अशी घोषणाबाजी करत शिवसेनेच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी प्रतिकात्मक आंदोलन केलं। बाळासाहेब उबाठाला माफ करा, सडका मेंदू साफ करा अशी घोषणाबाजी शिवसैनिकांकडून करण्यात आली। या आंदोलनात शिवसेना आमदार डॉक्टर मनीषा कायंदे, प्रवक्त्या शीतल म्हात्रे, प्रवक्त्या सुशीबेन शहा, महिला विभाग प्रमुख प्रिया सरवणकर, माजी नगरसेवक दत्ता नरवणकर, माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी सहभाग घेतला। शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी अभिवादन केलं। आमदार डॉक्टर कायंदे म्हणाल्या की उबाठाची काय त्यांची गत झाली, काय अवस्था झाली हे कालच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत दिसून आलं। शेवटच्या रांगेत बसलेल्या उबाठाची अवस्था बाळासाहेब ठाकरे यांना आवडणार नाही म्हणून त्यांची माफी मागायला आलं असं त्या म्हणाल्या। शिवसेना हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुढे जात असून जनता त्यांच्या मागे आहे असं त्या म्हणाल्या। जे उद्धव ठाकरे स्वतंत्र खुर्चीवर बसायचे ते आता सोफ्यावर बसतायत असं त्या म्हणाल्या। उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन वाकले नाहीत, चुकले नाहीत तर सरपटले अशी खरमरीत टीका शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केली आहे। त्यांनी उबाठा सेना सोनिया गांधी यांच्या पायावर टाकली। शिवसेना भाजपा युतीमध्ये असताना अमित शहा पण मातोश्रीवर येऊन गेले होते, आता तुम्ही उंदरासारखे कुठेही बसता अशी टीका म्हात्रे यांनी केली आहे।